बीडमध्ये सध्या महायुतीची दुसरी प्रचार सभा सुरू आहे। आपण थेट जाऊया या महासभेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस बोलतात। माझ्या पिल्लाला अस्वलाने उचलून नेला, आता माझ्या पिल्लाला तू सोडून आण। होता तर वानर, हिम्मत तर नव्हती, ताकदही नव्हती, माकड चेष्टा करून निवडून आला होता। त्या अस्वलाच्या गुहेसमोर गेला, आत पायचा बाहेर यायचा, आत पायचा बाहेर यायचा। शेवटी त्याला लक्षात आलं हे आपल्या बसचं काम नाही। मग झाडावर चढला, या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर या झाडावर, या झाडावर त्या झाडावर उड्या मारणं सुरू केलं। हरिण त्या ठिकाणी आलं आणि म्हणाला, अरे उड्या काय मारतोस? माझा पिल्लू त्या ठिकाणी अस्वलाने नेलं, तू राजा आहे, तू माझ्या पिल्लाला सोडवणार आहेस की नाही? वानर म्हणाला, पहा परिणाम काय होईल मला माहित नाही, माझ्या मेहनतीमध्ये काही कमी आहे का सांग, मी किती उड्या तुझ्या करता मारतोय ते सांग। मित्रांनो, वानर जर निवडून दिला तर अशीच परिस्थिती होईल आणि म्हणून या निवडणुकीमध्ये वाघ निवडून द्यायचा। वाघ एकदा वाघ निवडून आला की खरा राजा आपल्याला मिळत असतो, तो खरा राजा आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचा। काय अवस्था आज या महाराष्ट्रामध्ये? एकीकडे महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न आपल्या पुढे ठेवलं आणि दुसरीकडे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर या सगळ्यांच्या विरोधात हे सरकार आहे। हे अत्याचारी सरकार आहे, हे दुराचारी सरकार आहे। या सरकारवर आता जनतेचा भरोसा राहिलेला नाही। एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असतो आणि दुसरीकडे या सरकारचे नेते कसे आहेत? आज या ठिकाणी देशमुख उपस्थित आहेत। सोलापूरचे शेतकरी ते त्या ठिकाणी मुंबईला उपोषणाला बसले। शेतकरी देशमुख यांची मागणी काय होती? मला बंगला द्या त्यांनी मागितलं नव्हतं, मला गाडी द्या त्यांनी मागितली नव्हती, मला बँक बॅलन्स द्या त्यांनी मागितलं नव्हतं। त्यांची मागणी एकच होती की आज माझ्या ठिकाणी प्यायला पाणी नाही, उजनीच्या धरणाचं पाणी या ठिकाणी अजित पवार तुमच्या कारखान्याला जातं, किमान मला पिण्याकरता पाणी तरी द्या। काय सांगितलं अजित पवारांनी त्या देशमुखांना? अरे या ठिकाणी अजित पवार असं म्हणाले की आता धरणामध्ये पाणी नाही तर मी काय मी म्हणत नाही, तुम्हाला माहितीये मी काय लघवी करू का? अजित पवार, तुम्हाला जर माज चढला असेल तर ही जनता तुमचा माज उचलायला जिवायला नाही। जी लोक अशा प्रकारे माजोने बोलत असतील त्याचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। आज अवस्था अशी आहे, आमच्या विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी झाली, काही भागात अवर्षण होतं। शेतकऱ्यांनी सरकारला सांगितलं आम्हाला थोडीशी मदत करा। सरकारने मदत केली। काय मदत केली माहितीये? वर्ध्याचा पावणे गावाचा एक शेतकरी, या शेतकऱ्याला सरकारनं चेक दिला। किती रुपयाचा? 80 रुपयाचा चेक दिला, 80 रुपयाचा। आणि मग हा पाहुणे तो सरकारचा 80 रुपयाचा चेक घेऊन बँकेमध्ये गेला आणि बँकेमध्ये जाऊन मॅनेजरला म्हणाला, चला भागते भूत की लंगोटी सही, किमान चहा पाण्याला पैसे होतील। मायबाप सरकारनं मला 80 रुपयाचा चेक दिला, माझा चेक वटवून मला 80 रुपये द्या। बँकेच्या मॅनेजरनं त्याला सांगितलं आधी 100 रुपये म्हणून खातं उघड आणि मग 80 रुपयाचा चेक घेऊन जा। अशा प्रकारची अवस्था। अरे जो शेतकरी आपल्या शेतीमध्ये राब राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो आणि आपला शेतमाल पिकवतो, त्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही, त्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येते। ही आज या ठिकाणी अवस्था आहे। मी तुम्हाला सांगतो, महायुतीचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी ते शेतकऱ्याचं सरकार असेल, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देणारं सरकार असेल। आमच्या महायुतीने या ठिकाणी घोषणा केली टोलमुक्त महाराष्ट्राची। टोलमुक्त महाराष्ट्राची आम्ही घोषणा केल्याबरोबर आता सरकारच्या पायाखालची वाळू सरकारला लागली आणि मग काही लोकांनी आंदोलनं केली। सरकारने त्यांच्यासोबत बैठका केल्या आणि मारे बैठका करून सांगितलं आता आम्ही 22 टोल मधून तुम्हाला मुक्त करणार आहोत, 22 टोल रद्द करू असं सांगितलं। हे किती लबाड आहे बघा। एकूण मुख्यमंत्री असं म्हणतात महाराष्ट्र। माझी पोलिसांना विनंती आहे की हे घाबरे, तुम्ही त्या मुलांना इथपर्यंत येऊ द्या।
ते मी जिम्मेदार आहे. हे गप्पा खाली बसा, बाकीचे खाली बसा. पोलिसांना माझी प्रार्थना आहे, त्या तिथे तुम्ही रस्ता अडवलाय, तिथं तिथं संघर्ष व्हायलाय. आणि मी लोकांना विनंती करतो, सभेत येता येणार नाही. जे रोड दोन्ही बाजूला त्या रोडवर 2-2 किलोमीटर बसा. तिथे एक आम्ही आता नवीन पडदा लावलेला आहे, तिथं दिसणार आहे. मी कार्यकर्त्याला विनंती करतो की सभेत आपल्या अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. मी तुमची क्षमा मागतो की मैदान कमी पडलेलं आहे. लोक कमी नाहीत, आम्ही कमी पडलेलो आहे. मी तुमची क्षमा मागतो. पण ही सभा शांततेत होऊ द्यायची. पोलीस काठी मारू नका. हे पोरांनो, त्यांना माझी शपथ आहे. पोलीस खाली बसा, खाली बसा, खाली बसा. त्यांना इथपर्यंत येऊ द्या. अरे आता खाली बसा. आपली सभा येते. माझी शपथ आहे, तुम्हाला खाली बसा. पोलिसांना सांगितलेलं समजत नाही का? येऊ द्या, येऊ द्या. त्यांना इथपर्यंत येऊ द्या. बरं नाही येऊ दिलं तर खाली बसा. तिथे जा. पलीकडे मला माहित आहे त्या रोडवरून जागा नाही आहे. मला याची कल्पना आहे की जवळजवळ 1.5 किलोमीटर पर्यंत लोक थांबले. त्यांना मैदानात येता येणार नाही. मैदानात आला नाही तरी माईकची सोय केलेली मैदानाच्या बाहेर ऐकण्याची. आज आम्हाला बघता आलं नाही तरी ऐका, कृपया ऐका. अमित ऑडिओ घे. अमित ऑडिओ पण घे. ऑडिओ पण अमित मोबाईल घे. बसा बसा. आता तुम्ही काय म्हणते येऊ देत नाही का? ते रस्ता सोडा. ह्या रोडवर बसू द्या लोकांना. रोडच्या पलीकडे बसू द्या. हे कण्या, हे तोडा नाही कण्या. हे बाजूचा जो पडदा आहे तो काढून टाका. हा बाजूचा पडदा काढून टाका. पलीकडे बसता येईल. आणि आता बसा, आता बसा. बोला भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराजांचा. भारत माता की. बंधूंनो, या ठिकाणी मी सांगत होतो हे सरकार किती लबाड आहे. अमित एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रातल्या एकूण टोलची किंमत 1,10,000 कोटी रुपये. आणि त्यात सांगितलं आम्ही 22 टोल मधनं तुम्हाला मुक्त करणार आहोत. आता या 22 टोलची किंमत किती? 150 कोटी रुपये. म्हणजे 1,10,000 कोटी रुपयाचे टोल लावायचे आणि 150 कोटी रुपयाच्या टोल मधनं मुक्ती द्यायची. 1% देखील टोल मधनं या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मुक्ती देणार नाही. हे टोल मधनं मुक्ती देऊ शकत नाही. कारण टोलवाल्यांच्या पैशाच्या भरोशावर अजून साधी जागा ठरली नाही आणि आता 100 कोटी दिलं. या राज्यातलं शेवटं पोर सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि हाच विषय या आचारसंहिता लागू व्हायच्या आधी मराठा आरक्षण संबंधामध्ये नारायण राणे समिती, बापट कमिशनचा अहवाल नाकारतील आणि तत्वता मराठा आरक्षण मान्य आहे असं घोषित करण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीचा डाव आहे. या राज्यातला मराठा मूर्ख नाही. 9833 या राज्यातला माणसा तुम्ही छत्रपती शिवरायांचं स्मारक करता, कुठेतरी लावून द्या. आरक्षणाचं तुम्ही लावून द्या. हे चालणार नाही. आम्ही ठरवलं, आम्ही घोषित केलंय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ही घोषणा आम्ही खरी करणार आहोत. फसवण्याचा प्रयत्न करेल आणि ही सगळ्या नेत्यांनी मिळून केलेली घोषणा आहे, विचारपूर्वक केलेली घोषणा आहे. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या घोषणा मंत्रिमंडळाच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी करेल. विश्वास ठेवू नका. हे तात्पुरतं असेल आणि विश्वास ठेवायचा असेल तर या 5 पांडवांवर ठेवा की या 5 पांडवांच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी रूपी कौरवांना आपण संपून टाकायचं
आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एक असं सरकार आपण आणायचं आहे आणि दिल्लीमध्ये कुणाचं सरकार? नरेंद्र मोदींचं सरकार आणायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तावडे साहेब. बीडमध्ये महायुतीची ही दुसरी महासभा होते आहे. यामध्ये भाजपच्या नेत्यांनी सरकारवर, काँग्रेस आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. राजू शेट्टींनी सरकारवर टीका केलेली आहे. तत्पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी टोल संदर्भात राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही टोल मुक्तीची घोषणा केल्यानंतर कुणीतरी आंदोलनं करतं आणि मग त्यानंतर सरकार 22 टोल नाके बंद करण्याची घोषणा करतं आणि जनतेला फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊ असं एक आणखीन महत्त्वाचं आश्वासन भाजप नेते विनोद तावडे यांनी केलेली आहे. तर सिंचन घोटाळा करणाऱ्या अजित पवारांचा माज उतरवा असं आवाहन बीडमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. टोलचं आंदोलन युतीच्या घोषणेनंतर झालेलं आहे. राजू शेट्टींनीही जोरदार टीका सरकारवर केलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलेलं आहे भाजप नेते विनोद तावडे यांनी. बीडमध्ये अर्थात गोपीनाथ मुंडे यांच्या या बाले किल्ल्यात आज महासभा होती आहे. ही दुसरी महासभा महायुतीची. दरम्यान या महायुतीच्या या दुसऱ्या महासभेवर काहीसं सावट आहे. ते म्हणजे माढा या लोकसभा मतदारसंघाच्या तिढ्याबाबतचं. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष या दोन्ही पक्षांना ही माढ्याची जागा हवी होती. महायुतीचा कौल साधारणपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे झुकत असताना जानकरांनी याला काहीशी नाराजी दाखवली होती. मात्र जो निर्णय उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि रामदास आठवले घेतील तो आपल्याला मान्य असल्याचं सुद्धा जानकरांनी सांगितलं होतं. मात्र 23 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत माढ्याबाबत निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे तिढा काहीसा कायम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना विनम्र अभिवादन करू. आज इथे गोपीनाथ मुंडे यांच्या घरामध्ये महायुतीची अत्यंत महासभा या ठिकाणी होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आहे हलगर्ज. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आहे हलगर्ज. म्हणूनच बीडमधून महायुतीने सुरू केलेला आहे महाहलगर्ज. आता आम्ही उघडणार आहोत 2014 मध्ये सत्तेचं दार. आता आम्ही उघडणार आहोत 2014 मध्ये सत्तेचं दार. कारण पृथ्वीराज चव्हाणाने अजित पवारांचे होणार आहे जोरदार हार. या काँग्रेसवाल्यांकडे काळ्या पैशाचे भरपूर आहे धंदे. या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांकडं भरपूर आहे काळ्या पैशाचे हंडे. ते उद्ध्वस्त करणार आहे मी, उद्धवजी, शेट्टी, जानकर आणि गोपीनाथ मुंडे. आम्ही 2014ची आम्ही 2014ची जिंकणार आहोत. वनडे आम्ही 2014ची जिंकणार आहोत वनडे. कारण आमच्याकडे आहेत उद्धवजी आणि आमच्याकडे फास्ट बॉलर आहेत उद्धवजी आणि गोपीनाथ मुंडे.
मांडव. आता आमच्या महायुतीचा आम्ही बीडमध्ये मजबूत बांधलेला आहे मांडव. आता या बीडमध्ये आम्ही मजबूत बांधलेला आहे महायुतीचा मांडव 38. आणि गौरवांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणार आहे ते 5 मांडव. तर गोपीनाथजी, या ठिकाणी चिंता तुम्हाला करण्याची गरज नाही, चिंता त्यांना लागलेली आहे. आता मला तुम्ही खासदार केल्यामुळं तुम्हाला खासदार करण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे. म्हणजे खासदार होणार. परंतु तुम्हाला मागच्या वेळेला 1,80,000 लीड होतं. यावेळेला तुम्हाला 3 लाखापेक्षा जास्त लीड मिळाल्याशिवाय आणि मी तर सांगतोय 3 लाख पण ते 3.5 लाखाच्या वर सुद्धा जाण्याची शक्यता आहे. कारण इथं राष्ट्रवादीला उमेदवार मिळण्याचा झालेला आहे. आणि जरी कुणी तिकडे एखादा मुंडे गेला असला तरी बाकीचे सगळे मुंडे इकडे झालेले आहे. ज्यांना तुम्ही मोठं केलं त्यांना तिकडे जाऊन खूप मोठं होणार. जाऊ द्या आपली घरातली माणसं बेमान होतात, पण होऊ द्या. परंतु या ठिकाणी मात्र आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी उभे आहोत. तुम्हाला घाबरण्याचं कारण अजिबात नाही. आपण घाबरत नाही, मी घाबरत नाही, उद्धवजी घाबरत नाही, तुम्ही घाबरत नाही. घाबरतात ते. आता आमच्यावरती केस म्हणजे राजू शेट्टीवर 302चा गुन्हा लावण्यात आला. मोहन पवारला पोलीस सुरुवातीला काहीतरी त्याला थोडं लागलं, नंतर त्याला सर्टिफिकेट दिले काय तो वारल्यानंतर राजू शेट्टींवरती 302चा गुन्हा लावणं हे अत्यंत चुकीचं आहे. आता मला म्हणे की जन्मठेप करणार आहे. आता जर तुम्ही मला जन्मठेप केली 6 महिन्यानंतर तुम्हाला सगळ्यांना फाशी दिल्याशिवाय अरे जन्मठेप म्हणजे काय? म्हणजे जन्मठेप म्हणजे आम्ही काय नक्षलवादी आहोत? आम्ही काय आतंकवादी आहोत? आणि आम्ही आतंकवाद्यांच्या बरोबर संघर्ष करणारे लोक आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. बाबासाहेबांनी आम्ही इमानदारी शिकाई है. बाबा साहब अम्बेडकर जी ने हमें देश को एक रखने की बात बताई है. और हम रिपब्लिकन पार्टी के लोगों को भी और गोपीनाथ जी हम बहुत ईमानदार लोग हैं, लेकिन हम बहुत खतरनाक और औलाद के लोग हैं. और दिन भर हम ठीक रहते हैं, लेकिन एक बार सूरज डूबने के बाद जब हमारी ताकत एकदम मतलब हमारा 50 किलो वाला एकदम 150 किलो तक जाता है. सांगायचं ते एवढाच आहे की आम्हाला जन्मठेप म्हणजे आम्ही हिंदू मिलच्या जागेसाठी तुम्ही एवढी वर्ष तुम्ही त्या ठिकाणी हा प्रयत्न करताय. आणि मी तुम्हाला सांगतो की 2004ला ज्यावेळेला काँग्रेसवाल्यांसोबत होतो त्यावेळेला मी हा मुद्दा मांडला होता की या जाहीरनाम्यामध्ये अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला पाहिजे. त्यामुळं आम्ही सगळे लोक तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार. शेतकरी असतील, शेतमजूर असतील, दलित असतील, भटकी विमुक्त असतील, धनगर असतील, माळी असतील, मराठा असतील, ब्राह्मण असतील आणि वंजारी असतील. वंजारी सगळ्यामध्ये त्यामुळं या सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही आहोत. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आम्ही आहोत. याचा श्रीमंतावर अन्याय करण्यासाठी अजिबात नाही. आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार. वाटेल ते झालं तरी चालेल, परंतु या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांची अस्मिता जीवन ठेवण्यासाठी आम्हाला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. परंतु हम सब लोग मिलकर आगे बढ़ेंगे. और यहाँ दिल्ली के पत्रकार भी आए हैं, वो देखो इतने कितने लोग हैं. और उनकी कांग्रेस वालों की सभा देखो, सभा में कोई जाते नहीं है, क्यों नहीं जाते?
अच्छा नहीं होता है। और इसीलिए ये हमारी महायुति जो है ये महाराष्ट्र में 48 सीटों में से कम से कम 32 सीटें हमारी मतलब हमारी जीत कराने वाली है और उसमें महाराष्ट्र जरूर जीत कराएगी। सब सीट की सीट तो हमारी सीट है, हमारे मुंडे साहब की सीट है। और अभी मैं तो अकेला वहां चला हूं, लेकिन मैं मुंडे साहब को लेकर जाऊंगा और सब लोगों को लेकर जाऊंगा। और दिल्ली में जिस तरह मतलब मुंडे साहब मंत्री बनेंगे तो तुम्हारा जब नंबर लगेगा तो मेरा भी नंबर लगाओ। नाहीतर मी तुम्हाला सांगतो, मी काल मुंबईमध्ये म्हणालो की जर तुम्ही गेला रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा चांगला वाटा, जर तुम्ही दिला रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा चांगला वाटा, तर मी बघा कसा काढतो काँग्रेसवाल्यांचा काटा। आणि जर तुम्ही दिला नाही मला सत्तेचा वाटा, तरी सुद्धा मी काढणार काँग्रेसवाल्यांचा। विषय नाही बिघडणार आपल्याला। 35 से ज्यादा ये 5 पांडव मिलकर नरेंद्र मोदी के लिए 35 से भी ज्यादा एमपी भेजेंगे। नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनाने के लिए सबसे बड़ा योगदान महाराष्ट्र का होगा, महाराष्ट्र का होगा। राष्ट्रवादीला अजून उमेदवार सापडला नाही। काहीतरी वर्तमानपत्रात बातमी दिली म्हणे, अरे दम असेल तर समोर येऊन बघा। नथीतून तीर मारू नका, मर्दासारखे समोर या। पहिला तर मी एकटा होतो, आता तर 5 पांडव आहे। इथे देशमुख आले, देशमुख उभेरा देशमुख ते 45 दिवस त्याने उपोषण केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणले मी पाणी देऊ शकत नाही, मी काय करू? काय म्हणाले? तुम्हाला एक 5 पांडव वचन देतात। याच्या मस्तवार अजित पवारांची मस्ती खरी पाठवून आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही। माझा शरद पवारला सांगलंय, तुमचं घड्याळ बंद पडलंय, तुम्ही आता नवं चिन्ह घ्या। मेरा राष्ट्रवादी के शरद पवार को कहना है, ह्या मस्तवान राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही। महाराष्ट्र पाण्यावाचून होत पडला, लोकांना प्यायला पाणी नव्हतं, रोजगार नव्हता, त्यांना मागितलं पाणी घे म्हणले घ्या। पोलिसांना त्रास देऊ नका, पुढे येण्याचा प्रयत्न करू नका। मला माहित आहे 2-2 किलोमीटर सडकेवर तुम्हाला बसावं लागलेलं आहे, पण आज जरी तुम्हाला सडकेवर बसावं लागलं असेल तर या बीड जिल्ह्याला मी सत्तेत नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही। पोलिसांना त्रास देऊ नका, अंदर की बात है।
करण्यासाठी एकत्र झालेलो आहोत. मी तर रोजच बोलतो तुम्हाला, पण आम्ही सांगितलं 2 गोष्टी आम्ही करायचं ठरवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यास रेल्वेचा सगळा अर्थसंकल्प वेगळा होतो की नाही. रेल्वेचा सरकारचा अर्थसंकल्प वेगळा मांडला जातो, रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडला जातो. जानता राजा कृषी मंत्री, सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रात आमचं युतीचं महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प आम्ही मांडणार आहोत. फक्त शेतकऱ्यांसाठी, त्याच्या हितासाठी. राज्यात 15 वर्ष सरकार आहे, हे गाडून टाकायचं की नाही तुम्हाला विचारतो, गाडायचं की नाही. आणि हे सरकार भ्रष्ट सरकार आहे. 60,000 कोटी रुपये खर्च करून 0.01 70,000 कोटी रुपये कुठे गेले, कुणाच्या घरात गेले सांगा, कुणाच्या घरात गेले. पत्रकारांना ते म्हणतायत, मी नाही. महायुतीचं सरकार येईल म्हणून मंत्रालय झालं का जाळलं, तुम्हाला विचारतो. मंत्रालय झालं का जाळलं, जाळलं का जाळलं, कुणी जाळलं, कुणी जाळलं मंत्रालय. आणि म्हणून आम्ही सरकारमध्ये आल्यात मंत्रालयात जाळलेलं त्याचा शोध घेणार. या महाराष्ट्राचे 70,000 कोटी रुपये त्यांनी खाल्ले, त्यांना जेलची हवा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी नरेंद्र मोदीजींना शुभेच्छा देतो की परिवर्तन घडवण्यासाठी आज सकाळ पेपरमध्ये, सामनामध्ये नाही उठवती, सकाळ पेपरमध्ये आलंय की सगळ्यात चांगली हवा महायुतीची आहे मराठवाड्यात. सकाळमध्ये आलंय, सकाळमध्ये. बहुतेक शरद पवार वाचत नसतील. त्याने आज सांगितले, मी 20 स्वस्त केली होती, चुकलं माझं. आमचं सरकार आल्यास टोल मुक्त महाराष्ट्र करणार, टोल नाही. हे चंबळचे दरोडे करणार. आणि दुसरं, मॅडम इकडे या तुम्ही, बघू द्या, मी काही इतका वाईट नाही दिसायला, मला बघू द्या त्यांना. अरे पोलीस, हे जा तू सुधारेल, तर श्रेष्ठपण तू स्वतःहून मागे जा, त्याला जा ना, शाबास. आपल्याला इथं झेंडे फडकायचे नाहीत. आता नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर झेंडा फडकायचा, आपल्याला लाल किल्ल्यावर. आपलं सरकार आल्यानंतर जे विजेचं बिल आहे ते 50% करणार आहे, 50%. हा बीड जिल्हा कोण आहे ऊर्जामंत्री? हा बीड जिल्ह्यामध्ये 85 फिडर आहेत, त्यातल्या 66 फिडरवर लाईट बंद आहे. ह्या बीड जिल्ह्याच्या 75% गावात 14 तास लोड शेडिंग आहे. काय पाप केला, काय गुन्हा केला. अरे राष्ट्रवादीवाले ज्याला उभा करायचे त्याला गावात जाऊन बघा, सगळा महाराष्ट्र अंधार आहे, माझा बीड जिल्हा अंधारात आहे. आणि तुम्ही म्हणतात आमच्याकडे बघा आणि दिवे ओवाळा. आणि शेतकऱ्याचं विजेचं बिल 50% करणार आहोत, 50%.
केलाय. या सरकारच्या सत्तेचं सुद्धा आम्ही डिस्कनेक्शन केल्याशिवाय राहणार नाही. ही बीड जिल्ह्याची जनता ह्याने निजामाची लढा दिलाय. ही बीड जिल्ह्याची जनता ह्याने इंग्रजाची लढा दिलाय. आणि आता त्यांच्याशी लढा दिला म्हणून आम्ही ह्यांनाही पराभूत केल्याशिवाय राहणार नाही याचा संकल्प करायचा. आणि म्हणून महायुतीच्या मागं तुम्हाला सांगतात, आज वर्तमानपत्रात टीव्हीवर लागलं, गोपीनाथ मुंडेला बीड जिल्ह्यात कोंडून ठेवणार, कोंडून ठेवणार. मतदान राहणार आहे. चालेल का तुम्हाला? तुम्ही माझा प्रचार करता की नाही? अरे गोपीनाथ मुंडेला बीड जिल्ह्यात कोंडून ठेवणार, जन्माला यायचा जन्माला. आणि तुम्ही तुमचा चेहरा आरशात पाहाल. राजू शेट्टीने तुमच्यावर जबाबदारी, तुमच्यावर रामदासची जबाबदारी. त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर पडू देऊ नका. आणि म्हणून मला सगळ्या महाराष्ट्राच्या 48 मतदारसंघात जायचे, जाऊ की नाही? सगळ्याला विजय करायचा. अरे बीड जिल्ह्याची माती आहे, आमची संतांची भूमी. आम्ही तर निवडून येऊन दुसऱ्याला सुद्धा निवडून आणू. हे काम आपल्याला करायचं आहे. मला भरपूर बोलायचं आहे, परंतु मी बोलणार नाही. नको निवडणुकीत. अरे मैदानात आल्याशिवाय मजा येत नाही. आपल्या गावाकडे कुस्त्या होतात का नाही? कुस्त्या, बताशाची कुस्ती, नारळाची कुस्ती. सगळ्यात मोठी कुस्ती असते ती 1 लाखाची. मग पहिलवान मैदानात फिरतो, एकदा, दोनदा, तीनदा. कोणीतरी त्याचा हात फिरावा. मी 3 महिने फिरावले तरी कोणीच माझा हात धरत नाही. कुणात हिंमत तरी आहे का हात धरण्याची? आणि म्हणून मी माझी पुढची भाषणं शिल्लक ठेवतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची, गैरकारभाराची आणि मस्तवालपणाची सगळी उदाहरणं महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार आहे. मी तुमच्या भूमीत जन्मलोय, माझी ही कर्मभूमी आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार आपलं आलं पाहिजे. त्यासाठी गोपीनाथ मुंडे जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही असं वचन देतो. माझं बोलणं संपवतो. आपण सगळ्यांना विनंती करतो की उद्धवजींचे विचार ऐका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब बोलताना सातत्याने सांगत असतात, खिंचण्या होऊन द्या मेंदूला, आग होऊन द्या रक्ताची. गरजून सांगतो सगळ्यांना ही साथ आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.